त्याच्या सेवेला जर लावलं तर याचं सार्थक खऱ्या अर्थाने होणार आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना मी कोण याचा शोध घ्यायचा आहे. वेदांतांचं महावाक्य आहे, कोहम कतविदम जातम कव्वे करतास्य विद्यते. मी कोण कोटील कुठे मज लागी जाणे आणि का हे जगात घडले मम साचेरी. याचा विचार करिता शिललो मी वाया, सांगून मज सुखी करावे तुम्ही श्री गुरुराया. आणि म्हणून हे हरीची प्राप्ती केवळ संतांच्या संगतीमुळे होते. संत जेव्हा सहवासात येतात तेव्हा श्रीगुरूंच्याकडे घेऊन जातात आणि श्रीगुरु भगवंताची भेट घडवून देतो. अभंगाचं पहिलं चरण. हरी प्राप्ती हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय जर आपण धरलं, संतांची सेवा जर आपण केली तर संतांच्या सेवेचं फळ आपल्याला काय मिळतं तर श्रीगुरूंची कृपा होते. आणि जीवनामध्ये सद्गुरू आल्याशिवाय माय बापांनो देव आजपर्यंत कुणालाही भेटलेलं नाही. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे संदीपनी सद्गुरू केला. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवे कुळाली. निवृत्ती दादांच्या हातावरती माऊलीनी गळ्याचा शिऱ्याचा चिरमुऱ्याचा गहेनी प्रसादे
अतिशय सुंदर. मलाही वाटते नाचावं पण इथून नाचता येत नाही. असो, मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे. या दुर्लभ जन्माचं सार्थक आमच्या सर्व वारकरी संतांच्या जीवनामध्ये श्रीगुरूंची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. माझ्यावर निवृत्तीनाथांनी माऊलींना हा प्रसाद दिला, बाबा चैतन्यांनी तुकोबारायांना हा प्रसाद दिला. आणि मग महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती आणि चालविशी हाती धरून या. मी जिथं जाईल तिथं हा भगवंत माझ्या बरोबर आहे, माझ्या अंगसंग आहे. अज्ञानी अवस्थेमध्ये आपण फक्त मूर्तीमध्ये पाहतो, फोटोमध्ये पाहतो किंवा देव देवळात आहे म्हणतो. परंतु देव नावाची संकल्पना अशी आहे. आता महत्वाची गोष्ट आहे का, देव कुणाला म्हणावं? इसको देव, उसको देव, उसको देव, सबको देव. सर्वांना सर्व गोष्टी मुक्तपणे जो देतो, देणाऱ्याला म्हणायचं देव आणि घेणाऱ्याला म्हणायचं घेऊ. आपण सगळे कशात मोडतो? आपण सगळे घेवाले. तन मन धन दिले पंढरराया, आता सांगावया उरले नाही. तन दिलं माझ्या पंढरनाथाने दिलं, मन दिलं माझ्या पंढरनाथाने दिलं, आणि इस्टेट सुद्धा त्याचीच आहे तोपर्यंत माझं नाव लागले. मी म्हणतोय माझं आहे, घर माझं, शेत माझं, वाडा माझा, जमीन माझी, जुमला माझा, सगळं माझं. माझं माझं पापाचं कपाट ओझं. विठाल विठाल विठाल. गोष्टींचा त्याग करायला शिकलं पाहिजे. आजपासून सुरुवात करूया. झालं गेलं गंगेला मिळालं, पण आजपासून 3 गोष्टींचा त्याग करण्याचा आपण मानस करूया, तयारी करूया मनाची. आजपासून मी म्हणायचं नाही. जमल काय? आजपासून मी असं म्हणायचं नाही. जिथं मी आहे तिथं तो नाही, आणि जिथला मी नामी झाला त्या ठिकाणीच भगवंत आला. विठाल विठाल. आणि म्हणून महाराज म्हणतात, आजपासून मी म्हणू नका, आजपासून मला म्हणू नका, आणि आजपासून माझं म्हणू नका. माझं आणि पापाचं कपाट होतं. आणि म्हणून मी, मला आणि माझं या 3 गोष्टी ज्याच्या निसटल्या, ज्याच्याकडून सुटल्या, त्याच्यासारखा आनंदी माणूस, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात दुसरा कुठलाही नाही. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आणि ऐसी परस्परे घडावी प्रीतजीत. आणि म्हणून ईश्वराच्या भेटीसाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारचं साधन करावं लागत नाही. सर्व साधनं ज्या ठिकाणी गळून पडतात, आणि मन त्या श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादानं जेव्हा त्या परमेश्वराला आळवण्याचा प्रयास करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंत सर्वत्र आहे अशी जाणीव त्याच्या मनाला होते. आणि मग भवसागराचं जे बंधन आहे ना, भवाचं जे दुःख आहे ना, भव कशाला म्हटलेलं आहे? भव म्हणजे संसार. पण संसार म्हणजे तुम्ही आम्ही बायका मुलाचा संसार करतो तो संसार नव्हे. हा संसार कुठला? जीव जन्माला येतोय, भोग भोगतोय, नष्ट होतोय, पुन्हा इच्छेला वासनेला घेऊन पुन्हा जन्माला येतोय. जन्म आणि मृत्यूच्या महाभयंकर संकटामध्ये हा जीव अडकून पडलेला आहे. तो मायबापानं तुम्हा आम्हाला शिवस्वरूपाला प्राप्त करून द्यायचंय. आणि मग याच्या करता सर्व साधनातून आपल्याला मुक्त व्हायचंय. अभंगाचं दुसरं चरण.
42 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं. फारसं आयुष्य नाही मिळालं, पण मायबापानो रोज सकाळी उठावं, स्नान संध्या आटोपल्यानंतर त्या भगवंताच्या मूर्तीसमोर उभा राहावं, अंतःकरणपूर्वक हात जोडावे आणि प्रार्थना करावी. काय प्रार्थना करायची महाराज? आज मला या ठिकाणी खेद वाटतो, कुणाची 60 वर्ष पूर्ण झाली, कुणाची 70 संपलेत, कुणाची 50, कुणाची 40. रोजचा दिवस येतोय, उजाडतोय आणि जातोय. आम्हाला त्याचं काही सोय सुचत नाही. जगद्गुरु तुकोबाराय रोज सकाळी प्रार्थना करायची. आयुष्यात आहे पहा मायबापानं. परमेश्वरा, विठ्ठला, पांडुरंगा, मायबापा, अरे तुझ्या निज स्वरूपाची भेट होणार कधी? बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो परदेशी तुझं विन सखा मज नाही कोणी. अरे तुझ्याशिवाय मला दुसरा सखा कुणीच नाही रे. आणि तुझी माझी भेट होणार केव्हा? या भेटी करता, भगवंताच्या भेटी करता जगद्गुरु तुकोबाराय तळमळले. आता कसे तळमळले? प्रमाण देतात महाराज. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. पाण्यातल्या माशाला क्षणभर पाण्याविना बाजूला करा. तो मासा जसा त्या पाण्यात जाण्याकरता तळमळतो ना, तसे जगद्गुरु तुकोबाराय ईश्वर भेटी करता मनुष्याच्या तैसे तैसा तुका तळमळी. पाण्यातल्या माशाला क्षणभर पाण्यापासून बाहेर काढा, तो जसा त्या पाण्याविना तळमळतो, तसे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्यांच्या, विठ्ठल परमात्म्यांच्या भेटी करता तळमळलेले. आणि मग त्यांना लाभ काय झाला? तर मायबापानो, बाबा चैतन्यांसारखे सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये आले आणि एका क्षणामध्ये बोध घडवून दिला मायबापानो. आणि मग बोध प्राप्त झाल्यानंतर ते अभंग लिहितात. जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, आणि चालविशी हाती धरून या. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण शरीर आणि या शरीराचा भाग कुणाच्या सत्तेने चालतो? हे शरीर कुणाच्या सत्तेने चालते? चाले हे शरीर, चाले हे शरीर,
वर्षामध्ये त्यांची नावं सांगतो तुम्हाला आणि विचारलेले प्रश्न आणि त्याची मिळालेली उत्तर सुद्धा ऐका. महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण ब्रह्मलीन बाबा महाराज सातारकर, हरिभक्तपरायण ब्रह्मलीन नामदेव महाराज पठाडे परभणी यांना शिर्डीत भेटलो होतो 20 वर्षापूर्वी. आणि हरिभक्तपरायण कृष्ण महाराज सिन्नरकर आणि ज्यांनी मला कीर्तन शिकवलं माझे बीडचे सद्गुरू बरं, हरिभक्तपरायण ब्रह्मलीन भरतबुवा रामदास यांनी मला कीर्तन शिकवलं. यांचं दर्शन घेतलं की मी त्यांना 2 प्रश्न विचारायचे. माझे 2 प्रश्न आहेत, विचारू का? कारण मी असं ऐकलं होतं स्वामी विवेकानंद इतके नम्र होते की त्यांचे 3 प्रश्न होते, पण ते ज्यांना ते विचारायचे ना ते इतके नम्र होते की ज्यांना विचारायचं आहे त्यांची आधी परवानगी घ्यायची. म्हणायचे माझे 3 प्रश्न आहेत, विचारू का? त्यांनी हो म्हटलं तर विचारायचे, इतके नम्र होते. आणि मग मला समजलं की जगात जेवढी मोठी माणसं होत गेली ना तेवढी अतिशय नम्र आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सामान्य माणसाला लगेच राग येतो, नीट लक्ष देऊ नये का? सामान्य माणसाला लगेच राग येतो. सामान्य माणसाची कोणी निंदा केली तो लगेच चिडतो. परंतु महाराज म्हणतात निंदक माझा सखा आणि दुर्गुण्य ही फुका. माझ्याकडे 1-2 दुर्गुण काही शिल्लक आहे. निंदा करणारा तिथे बसून माझी सगळी झाडणी करतोय, मला स्वच्छ करतोय आणि मग तो माझा मित्र आहे. माझा जवळचा मित्र जर कोण असेल तर महाराज म्हणतात निंदक माझा सखा आणि दुर्गुण्य ही फुका. माझ्यातले दुर्गुण फुकट घेऊन जातोय. जगातली जेवढी मोठी माणसं झाली ना नम्र होती. स्वामी विवेकानंद प्रश्न विचारायचे. माझे 3 प्रश्न आहेत. या जगात देव आहे? दुसरा प्रश्न तो तुम्ही पाहिला आहे का? आणि तिसरा प्रश्न त्याचं दर्शन मला होईल का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळीकडे होकार अर्थी यायचं. या जगात देव आहे का म्हटलं तर सगळेच म्हणायचे हो. हे सगळं चाललंय कुणाच्या सत्तेने चाललंय? त्याच्याच तर नाही. तुझी या सत्तेने वेदासी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी होकार अर्थी दिलं. हो, या जगात देव आहे. हे सगळं चाललंय कुणाच्या सत्तेने? त्याच्याच तर ना. असं मग तो देव तुम्ही पाहिला आहे का म्हटल्यानंतर उत्तरच यायचं नाही, म्हणजे नकारार्थी. आणि मग तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी. पण स्वामी विवेकानंदांची चिकाटी सोडली नाही त्यांनी. त्यामुळे त्यांना कर्मधर्म संयोगानं एक तेजपुंज चेहरा समोर दिसला. त्या तेजपुंज चेहऱ्याचं नाव आहे स्वामी रामकृष्ण परमहंस. आणि चेहरा बघितल्याबरोबर वाटलं इथं काहीतरी गवसण्याची शक्यता आहे, इथं काहीतरी मिळण्याची प्राप्ती आहे. अत्यंत नम्रतापूर्वक म्हटले माझे 3 प्रश्न आहेत, विचारू का? ते म्हणाले विचार. पहिला प्रश्न विचारला या जगात देव आहे का? ते म्हणतात हो. हे सगळं चाललंय कुणाच्या सत्तेने? त्याच्याच तर ना. असं मग तो तुम्ही पाहिला आहे का? तर अत्यंत हळूवारपणे उत्तर आलं हो. अरे आता मी तुला पाहतोय ना, पण तुला पाहण्या अगोदर कितीतरी अधिक जवळपटीने मी आधी त्याला पाहतोय आणि त्याच्यातच तुला पाहतोय. विठ्ठल विठ्ठल म्हटले मला त्याची भेट होऊ शकेल का? म्हटले का नाही?
मी सांगतो त्याप्रमाणे विधी जर केलास तर तुला या ठिकाणी प्राप्ती होऊ शकते. आणि त्याच ठिकाणी सद्गुरू रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना परब्रह्माच्या निजस्वरूपाची ओळख करून दिलेली आहे. मायबापांना ओळखिला हरी धन्य तो संसारी आणि मोक्ष त्याचे घरी सिद्धी स्नेहित. आणि म्हणून माणसाचा जन्मच हरीला जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी, पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आहे. आणि हे कार्य जर तुमच्या माझ्या हातून नाही घडलं, तुम्ही किती भक्ती करा, किती खटाटोप करा, किती साधनं करा, सगळं व्यर्थ आहे मायबापाला. आलं का लक्षात? आणि म्हणून कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, तुझ्या हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी, मूर्ती त्रैलोक्य संचली दृष्टी मात्र विश्वाची चुकली. भाग्य आले संतजना झाले देवाचे दर्शना, रामदासी योगाला आणि देवदेहीच प्रगटला. विठोबार कुमारी स्वामी विवेकानंदांचे जसे 3 प्रश्न होते ना, तसे माझे 2 प्रश्न होते. माझ्यावरती जेव्हा सद्गुरूंची कृपा झाली, मला जेव्हा परब्रह्माची ओळख झाली, तेव्हा या महाराष्ट्रातल्या विद्वान कीर्तनकारांचं दर्शन घेतलं आणि त्यांना मी प्रश्न विचारले. माझे 2 प्रश्न आहेत, विचारू का? ते म्हणाले विचारा. तर विचारायचे. पहिला प्रश्न, या जगात देव किती आहेत? कुणी सुद्धा सांगितलं नाही 33 कोटी आहेत म्हणून. विठ्ठल विठ्ठल. या सर्व विद्वान महापुरुषांनी दिलेलं उत्तर आहे का? अवतार पुष्कळ झाले, पण देव या जगामध्ये बळ्या माझा पंढरी रावा.
असू द्या अभंग असू द्या, एक हा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, ओवी असू द्या, श्लोक असू द्या, अभंग असू द्या, एक आहे शब्द ज्या ज्या ठिकाणी आलाय ना, थोडं थांबा त्या ठिकाणी, अंडरलाईन करत आहे शब्दाच्या खाली. आमच्या शिर्डीच्या साईबाबांनी सुद्धा सांगितलंय बरं का, सबका मालिक. त्यांना नुसतं का सांगता आलं सबका मालिक 50, सबका मालिक 100, सबका मालिक 200. परंतु संतांनी जेवढं जेवढं काही लिहून ठेवलंय, जेवढं जेवढं काही समाजाला दिलंय, ते त्या अनुभवांना दिलेलं आहे. आधी स्वतः अनुभव घेतलेले, अनुभव आले अंगा आणि ते या आणि ते या जगात येत असे. जे स्वतः अनुभवलं, जे जगदोद्धारासाठी आहे, सर्वांच्या हिताचं आहे, सर्वांच्या कल्याणासाठी आहे, सर्वांच्या जन्माचं सार्थक ज्याने होणार आहे, मायबापानो, त्या गोष्टी संतांनी तुमच्या माझ्या पुढे ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये संत हे मार्गदर्शक आहेत, संत हे दिशादर्शक आहेत. अभंगाचं तिसरं चरण, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन आणि संतांनी मला अनुग्रह दिला, त्यावेळी या महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना प्रश्न विचारले. म्हटले माझे 2 प्रश्न आहेत, विचारू का? या सज्जनांनी मला म्हटले हो विचार. त्यांना पहिला प्रश्न विचारला, या जगात देव किती? पण त्यांनी सुद्धा अतिशय समर्पक उत्तर दिलं. ते म्हणाले अवतार पुष्कळ झाले, पण तत्व या जगामध्ये एकच आहे. एकतत्व नाम दृढ रे बरा, एकतत्व नाम दृढ Yeah.
पुष्कळ झाले, पण मूळ चैतन्य जे आहे, तत्व जे आहे, सत्ता जी आहे, त्याला इंग्लिशमध्ये सुप्रीम पॉवर असं म्हटलेलं आहे. गॉड इज नॉट अ मटेरियल, गॉड इज अ सुप्रीम पॉवर. ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अनुषंगानं संपूर्ण विश्व चाललंय. माय बाबा, तुझी या सत्तेने वेदांशी बोलली, सूर्याचे चालणे तुझी बळे, तू अनंत ब्रह्मांडाचा समर्थ स्वामी, आणि हे वर्म जाणून मी शरण आलो. हे वर्म आमच्या सर्व साधू संतांनी जाणलेलं आहे. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरू जनार्दन स्वामी आले, आणि जनार्दन स्वामींची कृपा झाल्यानंतर मग त्यांनी स्वतःचा आलेला अनुभव अवघे त्रैलोक्य आनंदाचे लक्षात ठेवा. या जगामध्ये देव किती, तर या जगामध्ये एक देव. समर्थ रामदासजी दासबोध या ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात, एक देव आहे खरा. आता खरा आणि खोटा शब्द आपल्याला माहिती आहे. मी विस्तार करून सांगणे इतपत तुम्ही अज्ञानी नाही, तुम्ही बुद्धिवान आहात. एक देव आहे खरा, बाकी सारा माया अटीला पसारा. शरण जावे संत जना, आणि सत्य मानावे निर्गुणा. आता माऊली म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंद रे. आता सगुण कशाला म्हणावं, निर्गुण कशाला म्हणावं, हेच आम्ही समजून घेत नाही, आणि मग नुसता वाद घालत बसतो. शहाण्या माणसानं कधीही वाद घालू नये, संवाद करावा. याने आता खूप सुंदर प्रमाण दिलं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. आणि म्हणून माय बापानो, एक देव आहे खरा. या जगामध्ये खरा देव जर कोण असेल तर तो एकच आहे, आणि त्या एकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. अनेकाकडून एकापर्यंत पोहोचायचं आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे पोहोचायचं आहे. द्वैताकडून अद्वैतापर्यंत पोहोचायचं आहे. रूपाकडून अरूपापर्यंत पोहोचायचं आहे. व्ययाकडून अव्ययापर्यंत पोहोचायचं आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे पोहोचायचं आहे. साकाराकडून निराकाराकडे पोहोचायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. देव किती, समर्पक उत्तर मिळालं. या जगात अवतार पुष्कळ झाले, पण चैतन्य एक आहे, तत्व एक आहे, सत्ता एक आहे, सुप्रीम पॉवर एक आहे. आपुला तो एक देव करून यावर आपले अभंग झालाय. इथे तोच अभंग झाला. नामसंकीर्तन साधन पैसे बोर लावतो मी रात्री, तिथला अभंग सांगितला. तिथं 5वा दिवस होता रात्री, आणि 4थ्या दिवसाचा अभंग कुठला म्हणलं तर त्यांनी विचारलं, सांगितलं रात्रीचा अभंग हा होता, आपुला तो देव एक करून घ्यावा, ते निविन जीवा सुखनोनी. अनेकाकडून जोपर्यंत आपण एकापर्यंत एक येत नाही, एकाला जाणत नाही, एकाला मानत नाही, एक होत नाही, तोपर्यंत सुख स्वप्नात सुद्धा येणार नाही. आजची परिस्थिती पहा. भावाभावाचं पटेना, जावा जावाचं पटेना, गावा गावाचं पटेना, भावकीचं पटेना, रावकीचं पटेना, गावकीचं पटेना. लांबून रंग रंगोटी केलेले टुमदार सुंदर बंगले दिसतात, पण आतमध्ये घर घर राहिले नाही. सगळी घर घर लागलेली आहे. एकमेकाची मन एकमेकापासून दुभंगलेली आहे. संत म्हणतात, बाबांनो, तुम्हाला साधू संत महापुरुषांच्या तत्वज्ञानावरती जर जीवन जगायचं असेल
तर सर्वांच्या घटामध्ये हा एक राम पाहायला पाहिजे. सर्व घटी राम हरी हरी. एक राम घट घट में लेटा, एक राम का सगल पसारा और एक राम है वो सबसे न्यारा. हा सबसे न्यारा असणारा राम सद्गुरूंच्या दृष्टीशिवाय ज्ञानदृष्टीशिवाय जाणता येत नाही, अनुभवता येत नाही, पाहता येत नाही. उघडा ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियार्थी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा कोळकोणी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग एवढं सगळं जर तुम्ही केलं तर मग काय होईल? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील खुशीले, जेने अंतकरण बोधिले संकल्पाने. मी जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा माझ्या मनाला असं वाटायचं 2 वेळा रामराम का बरं म्हणत असतील, एकदाच राम म्हटलं तर चालत नाही का? पण नंतर जेव्हा श्रीगुरूंचा अनुग्रह झाला त्यावेळी लक्षात आलं की 2 वेळा म्हणण्याची पद्धत जी आहे ना, दुरुक्ती जी आहे ना, तीच योग्य आहे. का बरं? राम माझ्या हृदयात आहे आणि राम समोरच्यांच्या हृदयात आहे. तेव्हा माझ्या हृदयातल्या रामाचा त्यांच्या हृदयातल्या रामाला नमस्कार आणि त्यांच्या हृदयातल्या रामाचा माझ्या हृदयातल्या रामाला नमस्कार. म्हणून 2 वेळा म्हणायचं राम राम. आणि म्हणून म्हटलेलं आहे एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सगल पसारा और एक राम है वो सबसे न्यारा. हा सबसे न्यारा असणारा राम संतांच्या कृपेशिवाय पाहता येत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा हाच अनुभव आहे, संत शिरोमणी नामदेवजींचा हाच अनुभव आहे, नाथ महाराजांचा सुद्धा हाच अनुभव आहे. अभंगाचा अंतिम Hey,
महाराज को पूछो ताल बजाने की क्या मजा है, तो हमारे तालकारी मंडली को पूछो उनकी क्या मजा है, ये तो हमारे तालकारी मंडली को पूछो कीर्तन सुनने की क्या मजा है, ये तो सुर वाले मंडली को पूछो हारमोनियम बजाने की क्या मजा है, ये तो हमारे साधक को पूछो कीर्तन सुनने की क्या मजा है, ये तो हमारे पांच पंडरी को पूछो। एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. मनातलं मनोरथ पूर्ण करणारे संत जीवनामध्ये आल्याशिवाय जगताचा उद्धार होत नाही, माझ्या स्वतःचा उद्धार होत नाही. आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीतून परमानंद सुखाची प्राप्ती मला संतच जीवनामध्ये आल्यानंतर घडवून देतात. आणि या प्रस्तुत अभंगातून नाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी पूर्ण संत, जनार्दन स्वामींसारखे पूर्ण संत माझ्या जीवनामध्ये आले आणि माझं खऱ्या अर्थाने मनोरथ पूर्ण झालं. मला स्वस्वरूपाची भेट झाली. मला स्वतःच्या ठिकाणी स्वतः असणाऱ्या परब्रह्माचा लाभ मला त्यांच्या कृपेने झाला. आणि म्हणून मगाशी दोन प्रश्न मी म्हणले. त्यातला पहिला प्रश्न होता या जगात देव किती, तर या जगामध्ये देव एक. आणि मग त्याचं स्वरूप काय, तो कसा आहे, तर तो निर्लेप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, सर्वव्यापी आहे. हरिपाठामध्ये आम्ही रोज म्हणतो अव्यक्त निराकार नाही जया आकार, आणि जे थोडी चराचर हरिशी भजे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, आणि भरला कुठ कुठ घनदाट, आणि हरी दिसे. तरी माणसं वेड्यासारखी कीर्तन झाल्यानंतर मला भेटायला येतात आणि मला म्हणतात महाराज एक शंका आहे. म्हटलं काय, देव कुठे दिसतोय तो? कमाल आहे. तुमच्या संतांच्या वचनांवरती जर तुमचा विश्वास नसेल तर भक्ती करायची कशा करता? माय बापानो, आमच्या सर्व वारकरी संतांना याच नरदेहामध्ये ईश्वर भेट झालेली आहे. निवृत्ती दादांनी माऊलींना तो प्रसाद दिला, बाबा चैतन्यांनी तुकोबारायांना तो प्रसाद दिला, जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना हा प्रसाद दिला, तर विसोबा खेचरजींनी आमच्या संत शिरोमणी नामदेवजी महाराजांना हा प्रसाद दिला. माय बापानो, तर ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरासमोर माझं कीर्तन होते त्यांचा दाखला सुद्धा मी मगाशी तुमच्या चरणावरती ठेवला. रामाशीच असता जर राम ठावा, तर मग का शरण जावा वशिष्ठाशी. राम हा सूत पुत्र दशरथाचा कालचा, परी अनंत युगीचा हा आत्मा राम. आणि मग माय बापानं आमच्या लक्षात येते की सर्वा घटी राम, देहादेही एक, आणि सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. आणि मग सर्वांच्या घटामध्ये तो राम बसलाय. म्हणून तुमचा आमचा सगळा आराम आहे, तुमचं आमचं सगळं चलनवलन चाललंय. ज्या दिवशी तो राम तुमच्या माझ्यापासून उठून जाईल, निघून जाईल, माणसं म्हणतील आता ह्यात काय राम नाही, उचला राम नाम सत्य आहे. आणि म्हणून माय बापानो, मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, तुम्हा आम्हाला जागा होण्याकरता मिळालेला आहे. आता आम्ही कीर्तन करतो, पण आम्ही कसले कीर्तनकार? खरे कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये एकच होऊन गेले. बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आमचे गाडगे बाबा, खरे जातीचे कीर्तनकार गाडगे बाबा, हातात दिवसभर झाडू घ्यायचे आणि 5 पंढरी सगळे झाडून काढायचे, कधी दुपारपासून, आणि रात्री इथं उभं राहायचं. हा त्यांचा नियम होता.
परवा माथेरानजवळ माझं कीर्तन होतं आणि अनाहूतपणे माझ्या मुखातून शब्द गेला, आमच्यासारखा एखादा कीर्तनकार दिवसभर गाव झाडेल ना हातात झाडू घेऊन, अहो इस्त्री मॉडेल ना त्याचे. पण गाडगे बाबा सामान्य नव्हते, असामान्यातले कीर्तनकार होते. ज्या गावात कीर्तन करायचं त्या गावात दिवसभर हातात झाडू घ्यायचा, संपूर्ण गाव झाडून काढायचं आणि रात्री कीर्तनातून सर्वांच्या मनातलं अज्ञान दूर करायचं. माणसं अज्ञानामध्ये जीवन जगतात, अंधश्रद्धेमध्ये जीवन जगतात, म्हणून ज्ञानाचा दिव्य प्रकाश त्यांना द्यायचा. माता भगिनींना विशेष टार्गेट करून आमचे गाडगे बाबा म्हणायचे, मुला बाळांना उच्च शिक्षण द्या, देवासाठी कर्मकांड करत बसू नका, कर्मकांडाने देव भेटत नाही. सगळ्यात मोठी सेवा जर कुठली असेल, भुकेल्याला अन्न द्या, तहानेल्याला पाणी द्या, गरजूला मदत करा, आई वडिलांची सेवा करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि अतिथी देवो भव. ज्या घरामध्ये आई वडील आहेत, ज्या घरामध्ये आजोबाजी आहेत, ज्या घरामध्ये सासू सासरे आहेत, घरातल्या वयस्कर माणसांची काळजीपूर्वक सेवा करा. जगातल्या कुठल्या तीर्थाला जायची तुम्हाला गरज भासणार नाही. आमच्या संस्कृतीनं सुद्धा सांगितलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. ज्या आई वडिलाचा छळ भक्त पुंडलिकाने केला होता, त्याच आई वडिलांच्या सेवेसाठी ज्ञानबोध झाल्यानंतर, संत कृपा झाल्यानंतर ते इतके निष्ठेने भक्ती करत होते. देव भेटायला आले महाराज, पण त्यांना वीट भिरकावून टाकली, म्हणे माझी आई वडिलांची सेवा सुरू आहे, विटेवरती उभा राहा. आणि म्हणून जगात सर्वात मोठी सेवा कुठली असेल तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव. ही आमची संस्कृती आहे. भुकेल्याला अन्न द्या, तहानेल्याला पाणी द्या, गरजूला मदत करा. खरा देव हा चालत्या बोलत्या माणसात बसलेला आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सार माऊलींनी एका ओळीत लिहिलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि हाची भक्ती योग निश्चित झाला माझा. समर्थ दासबोध या ग्रंथामध्ये लिहितात, या भूवरी फिरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची मंदिरे. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. जसे उसामध्ये हो साखर तसा देही परमेश्वर, जसे दुधामध्ये हो लोणी तसा देही चक्रपाणी. आणि खरा देव हा चालत्या बोलत्या माणसात बसलेला आहे. त्यामुळे यांची केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते. नर पूजा हीच नारायण पूजा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अखंड मानव मात्राची सेवा जेव्हा आपण करतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने देव, परमात्मा, ईश्वर किंवा ज्याला हरी म्हणतात ना, तो हरी आपल्यावरती कृपावंत होतो, आपल्यावरती प्रसन्न होतो. आणि म्हणून हा नरदेह पुन्हा मागून मिळणार नाही. 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये दुर्लभ. कीर्तनाच्या प्रारंभी मी सांगितलं, पहिली दुर्लभ गोष्ट मिळालेला मानव देह, दुसरी दुर्लभ गोष्ट आयुष्य, आणि तिसरी दुर्लभ गोष्ट ईश्वर भेट. मनुष्याच्या जन्मामध्ये जर ही ईश्वर भेट झाली नाही, ईश्वर समजला नाही, ईश्वर कळला नाही, तर माय बापानो जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता गेला, अशी अवस्था आमची होऊन जाईल. म्हणून आमचे सर्व वारकरी संत हे ज्ञानी संत होते. सर्वांच्या जीवनामध्ये संत कृपेचा बोध होता आणि सर्वांच्या जीवनामध्ये पांडुरंगाची प्राप्ती झालेली आहे. पा म्हणजे पाहणारा, दू म्हणजे कधीही डुबत नाही, र म्हणजे तो रंग रूपाहूनही वेगळा आहे, आणि ग म्हणजे जो पूर्ण गगनामध्ये भरून उरलेला आहे. विठ्ठल. वि म्हणजे विराट विश्वामध्ये व्याप्त असणारी चेतन सत्ता. ठ म्हणजे सर्वांच्या हृदय ठसलेलं आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्रश्री. आणि ल म्हणजे त्याचा कधीही लय होत नाही. तो कालही होता, तो आजही आहे आणि तो उद्याही असणार आहे. प्रत्येक युगायुगाला माय बापानं हा बोध संतांनी येऊन या भूतलावरती दिलेला आहे. फक्त आपण कानाडोळा करतो, आपल्या मनाला बरं वाटत नाही म्हणून आपण तिथं जात नाही. परंतु माय बापानो, जर उद्धाराचं ठिकाण असेल तर संतांच्या चरणावरती लोटांगण घालायला काही अडचण नाही. म्हणून याची देही याची डोळा. पाहिला निज स्वरूपाचा सोहळा, तर हा निज स्वरूपाचा सोहळा जाणून घ्या, पाहून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल की या भूवरी फिरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची मंदिरे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज सेवेकरता या ठिकाणी अभंग घेतला. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने.
संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. तर आपल्या सर्वांच्या मनाचं मनोरथ भगवंताच्या हरीच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने पूर्णत्वास जावं आणि खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माचं जे सार्थक ध्येय आहे ते आपलं पूर्ण व्हावं. कोहम कत्विदम जातम कौवे करतास्य विद्यते, मी कोण कोटील कुठे मज लागी जाणे, आणि का हे जगात घडले ममसाचे येणे, याचा विचार करिता शिनलो मी वाया, सांगून मज सुखी करावे तुम्ही सद्गुरू आहे ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आगोले वंदे क्षमा पेरा